नमस्कार. आधारशिला राष्ट्रीय अभ्यासक्रमातील सक्रिय खेळ आधारित शिक्षण योजना व्हिडिओ मालिकेत आपले स्वागत आहे. या आठवड्याचा विषय जिंकणे, हरणे. मुलांसाठी जिंकणे आणि पराभवाचा सामना करणे महत्त्वाचे आहे. यामुळे त्यांना आयुष्यात येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यास मदत होते. योग्य मार्गदर्शनाने आपण त्यांना जीवनातील महत्त्वाचे धडे शिकवू शकतो. या आठवड्यात आपण मुलांसोबत कोणकोणत्या क्रियाकृती करणार आहोत पाहूया. चला पाहूया सोमवार आणि मंगळवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल. ब्लॉक 1, स्वागत आणि खेळ. चला, सर्व मुलांचे मुठीला मूठ मारून स्वागत करा. यानंतर स्वच्छता तपासणी करा. आता मुलांना आपल्या जागेवर उभे राहून गुड मॉर्निंग मॅम बोलण्यास सांगा. आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या. खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा. ब्लॉक 2, खेळा आणि शिका. आता मुलांना गोलात बसवून जंगलात बिरा ही गोष्ट सांगा. यानंतर आधी, नंतर, त्यानंतर घटनाक्रमाने लावा. आता आठवडा आणि महिने, नावे आणि संबंधित घटना सांगा. चला, आता आपण आपले स्वतःचे गाणे किंवा कविता बनवूया. यानंतर रोप लावा. त्याचे भाग, जीवनशैली आणि उपयोग समजून घ्या. ब्लॉक 3, प्रतिबिंब आणि निरोप. चला, बाहेर जाऊन बॉटल पाडा खेळ खेळूया. आता सर्व मुलांना गोलात बसवा. आज आपण काय काय केले, तुम्हाला काय आवडले विचारा. मंगळवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा. घरी मजेदार खेळ. आठवड्याचे दिवस आणि महिने लक्षात ठेवण्यासाठी आकर्षक गाण्यांचा उपयोग करा. चला पाहूया बुधवार आणि गुरुवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल. ब्लॉक 1, स्वागत आणि खेळ. चला, सर्व मुलांचे टाळी देत स्वागत करा. यानंतर स्वच्छता तपासणी करा. आता मुलांना आपल्या जागेवर उभे राहून येस टीचर बोलण्यास सांगा. आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या. खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा. ब्लॉक 2, खेळा आणि शिका. आता गोलात उभे राहून 10 बाई चिमण्या हे बालगीत घ्या. यानंतर पझल्स खेळ घ्या. गायब भाग ओळखा आणि पूर्ण करा. आता मी कोण आहे, वस्तूंचा अंदाज लावा, ओळखा आणि वर्णन करा. चला, आता अंगणवाडीच्या नियमांचे पोस्टर बनवा. यानंतर वस्तू आपल्या जागेवर ठेवा. ब्लॉक 3, प्रतिबिंब आणि निरोप. चला, बाहेर जाऊन जिलेबी खेळ खेळूया. आता सर्व मुलांना गोलात बसवा. आज आपण काय काय केले, तुम्हाला काय आवडले विचारा. गुरुवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा. घरी मजेदार खेळ. मुलांना त्यांच्या दिवसाबद्दल आणि अनुभवांबद्दल दररोज विचारून घटनांचा क्रम लावण्याची क्षमता विकसित करण्यास मदत करा. अशाच प्रकारे गोष्टी सांगा. चला पाहूया शुक्रवार आणि शनिवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल. ब्लॉक 1, स्वागत आणि खेळ. सर्व मुलांचे गुदगुल्या करत स्वागत करा. यानंतर स्वच्छता तपासणी करा. आता मुलांना आपल्या जागेवर उभे राहून येस मॅडम बोलण्यास सांगा. आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या. खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा. ब्लॉक 2, खेळा आणि शिका. आता चित्राचे वर्णन करूया. तुम्हाला काय दिसते ते सांगा. यानंतर मोजा आणि तुलना करा. लांबी, वजन आणि उंची. आता अन्नचार्ट दाखवा. नाव, चव, संतुलित, असंतुलित यातील फरक सांगा. चला, आता सण साजरे करूया आणि विविधता ओळखूया. आता सावलीचा खेळ बनवा. ओळखा आणि अनुमान लावा. ब्लॉक 3, प्रतिबिंब आणि निरोप. चला, बाहेर जाऊन कॅप्टन कॅप्टन साईन बदल खेळ खेळूया. आता सर्व मुलांना गोलात बसवा. आज आपण काय काय केले, तुम्हाला काय आवडले विचारा. शनिवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा आणि वयोगटानुसार वर्कशीट घ्या. घरी मजेदार खेळ. मुलांना कला आणि शिल्पकला क्रियाकृतीमध्ये सहभागी करा. जसे धन्यवाद कार्ड बनवा. माती किंवा इतर वस्तूंपासून भेटवस्तू देऊन आभार व्यक्त करा. मुलांनी कोणाला आणि का धन्यवाद कार्ड द्यायचे आहेत त्याबद्दल बोला. आज आपण
जिंकणे हरणे याबद्दल जाणून घेतले. पालकांना पण या विषयाशी अवगत करूया. मुलांसोबत घेतलेल्या क्रियाकृतींचे तुमचे अनुभव आमच्यासोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.